अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुण्याच्या भामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचनात घेतली आहे. सध्या आपण सर्व साधकांना उपयुक्त असे साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचनात घेतले आहे. आजचा प्रश्न असा आहे, दादा, कलियुगाचा कल्की अवतार कर्नाटक प्रांतात होणार आहे असे म्हणतात. तो कधी जन्माला येणार आहे? 299 सालापर्यंत येईल का? आणि तो कुठल्या संप्रदायाचा असेल की तो नवीनच संप्रदाय स्थापन करील? उत्तर: श्री भगवंतांचे पुराणांनी जे दशावतार सांगितले आहे ते कोणत्याही संप्रदायाचे नसतात. ते सगळे वैदिक धर्माची पुन्हा संस्थापना करण्यासाठी होतात. त्यांचे ते एक प्रमुख कार्य असते. ते अधर्म घालवतात, वैदिक धर्माची प्रतिष्ठापना करतात. मूलतः ते वैदिक प्रणालीचेच असतात आणि पुढे त्यांचा कोठेतरी शिव परंपरेशी, श्रीदत्त परंपरेशी संबंध येऊन ते अनुग्रहित देखील होतात. आता प्रश्न असा आहे की कल्की अवतार केव्हा होईल? तर शास्त्रवचनाप्रमाणे त्यासाठी अजून हजारो वर्षे शिल्लक आहेत. आता तर नुकतेच कोठे कलियुग सुरू झालेले आहे. कलियुगाची केवळ पहिली 5,500 वर्षेच पूर्ण झालेली आहेत. म्हणून कलियुगाच्या शेवटी होणाऱ्या या अवतारास शास्त्रवचनांप्रमाणे अजून कितीतरी अवकाश आहे. मागच्याच वर्षी माझ्या वाचनात असे आले होते की आताच कर्नाटकात 4 कल्की अवतार झालेले आहेत. खरा कल्की कोण, म्हणून त्या 4ही जणांमध्ये सध्या परस्पर स्पर्धा चालू आहे. पत्रकारांनी त्या चौघांनाही भेटून त्यांची स्वतंत्र मुलाखत घेतली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न असा केला की कल्की अवतार घोड्यावरून येईल, त्याच्या हातात तलवार राहील असे त्या अवताराचे पुराणात वर्णन आहे. मग तुमचा घोडा आणि तलवार कोठे आहे? तेव्हा त्या सगळ्यांनी एकच उत्तर दिले की आमचा घोडा अजून जन्माला यायचा आहे आणि तलवार आकाशातून पडणार आहे. मात्र या 4ही कल्कींना आताच हजारोंनी अनुयायी लाभलेले दिसत आहेत. ते आम्हीच खरे कल्की आहोत, दुसरे कल्की खोटे आहेत असे सांगतात. जर पुढे युद्ध झालेच तर बहुधा ते या कल्पीमध्येच प्रथम होईल अशी परिस्थिती दिसते आहे. प्रश्न: हल्ली नागपूरला एक महाराज आलेले आहेत. ते नाडी बघून आपल्या भविष्याचे पान नाडी ग्रंथातून शोधून सांगतात. ते खरे असते का? उत्तर: आपल्याला त्या नाडी ज्ञानाचे किंवा त्या नाडी ग्रंथाचे खरोखरीच काय घेणे आहे? भगवान श्री गोरक्षनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग यावर आहे. गुरुजी, मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग नहीं जाऊंगी. त्यात पुढे त्यांनी असे म्हटले आहे की सद्गुरु वैद मिल्या अविनाशी, वाही को नाडी बताऊजी. एकदा त्या सद्गुरु वैद्यांना आपण आपली सुषुम्ना नाडी दाखवल्यावर इतर नाडी ग्रंथ आणि नाडी पाहणारे वैद्य यांची काही गरजच ठरत नसते. असे सर्व व्हावे, निशंक होऊन राहावे, हेच परमार्थाच्या उपयोगाचे आहे. प्रश्न: निरनिराळ्या संतांची आम्ही प्रवचने ऐकली, टीव्हीवर देखील ऐकतो. भिन्न भिन्न मतांचा त्यात आग्रह असतो. टीव्हीवर प्रवचन करणारे इतरांवर टीका करीत आपलाच मार्ग सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन करतात. त्यामुळे इतरांच्या भावनांना धक्का बसतो. यात समन्वय असावा असे मला वाटते. कृपया या बाबतीत आपल्याला काय वाटते ते मार्गदर्शन करावे. उत्तर: आपणास आपल्या कोणत्या सद्गुरूंनी टीव्हीवरील प्रवचने ऐकायला सांगितले आहेत? आपण डोळसपणे परंपरा स्वीकारलेली आहे असे गृहीत धरूया. परमपूज्य श्री मामा सांगत
की ज्या तत्वज्ञानाचा आपण अंगीकार केलेला असतो ते तत्वज्ञानच आधी आपल्या नीटपणे पचनी पडले पाहिजे. आपण माऊलीचे तत्वज्ञान परम मानतो. हे जे तुम्ही बोलत आहात ना ते माऊलींच्या दृष्टिकोनापेक्षा अगदीच भिन्न आहे. माऊलीसारखा अनेक भिन्न मतांचा उत्कृष्ट समन्वय जगात आजवर कोणीही केलेला नाही आणि आत्मज्ञानाबद्दल माऊली जे बोलले आहे त्यापेक्षा अधिक कोणीही बोलू शकणार नाही. एवढे त्यांनी उत्कृष्ट रीतीने तत्वज्ञान सांगितलेले आहे. त्यामुळे आपली दृढ श्रद्धा अशीच पाहिजे की माऊलीपेक्षा वेगळे सांगणारे प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी असले तरी आम्हाला त्याचे सांगणे अप्रमाण असेल. आम्हाला माऊलीत सर्व बाबतीत पूर्ण प्रमाण आहे. परमपूज्य श्री मामांनी माऊलीशिवाय आपणास अन्य काही तत्वज्ञान शिकवलेलेच नाही. आधी ते तत्वज्ञान पचवावे मगच इतरांचे ऐकावे, नाहीतर असा बुद्धिभ्रम झाल्याशिवाय राहणार नाही. वैचारिक गोंधळाशिवाय अन्य काहीच हातात पडणार नाही. शिवाय टीव्हीवर जे महात्मे बोलतात ते अनुभवी असतातच असे कोणी सांगितले? हे हल्लीचे शब्द पंडितांचे जग आहे. आपापल्या कोतीप्रमाणे ही मंडळी शब्द छल करीत असतात. मात्र आपणच विचार करावा की एवढे टीव्हीवरचे सत्संग ऐकून शेवटी साधनेला उपयुक्त असे आपल्याला त्यातून काय मिळाले? मग ज्याचा अंतरंग साधनेला काहीच उपयोग होणार नाही ती पोपटपंची तरी वृथास कशाला ऐकायची? भले ते तत्वज्ञान सांगणारे आपल्या जागी थोर असतील, पण आपल्याला जर साधनेसाठी त्यांचा काही उपयोग होत नसेल तर त्यांची मते ऐकण्याची तरी गरज काय? माऊलींच्या तत्वज्ञानात आधी पक्के व्हावे. एकदा का असे त्यात पक्के झालात तर तुम्ही पुढे कोणाचेही काहीही ऐकले तरी तुमचा बुद्धिभ्रम होणार नाही. पण मुळात आपलाच खुंटा जर बळकट नसेल तर आपल्या डोक्यात चुकीच्या स्मृती सहजच शिरतील. आता या टीव्हीवरच्या मंडळींचा भाग सोडून द्या, पण जे खरोखर अनुभवी महात्मे असतात ते देखील त्यांना केवळ ज्या मार्गाचा अनुभव असेल तेच ठामपणे बोलतात. शास्त्रांचा असा संकेतच आहे की आपल्याला ज्या मार्गाचा अनुभव नसेल त्याबद्दल आपण काहीच बोलू नये. पण असे जरी असले तरी हल्ली काही महात्मे अशा चुका पण करतात. ज्या मार्गाचा त्यांना अनुभव नसतो त्याबद्दलही ते निर्धास्तपणे अधिकारवाणीने बोलतात. कोणाचेही नाव न घेता यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नरसोबाच्या वाडीला एक आचारसंपन्न म्हणून प्रसिद्ध असे संन्यासी होते. त्यांची नंतर काशीला समाधी झाली. ते अधिकारी सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध होते. तसेच परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांचा तर फार मानणारे होते. पण ते नेहमी म्हणायचे की टेंबेस्वामी महाराजांना शक्तिपातच मान्य नाही. दत्त संप्रदायात शक्तिपातच नाही. गुरुणी महाराजांना ते कसे पटले ते देव जाणे, असे ते अगदी आवर्जून अनेकांना सांगायचे. एकदा आपल्या संप्रदायातील एकाने तो त्यांच्या दर्शनाला गेला असता त्यास ते असे बोलल्यावर त्यांना विचारले, याचा अर्थ असा होतो की थोरल्या महाराजांच्या वाङ्मयाचे समग्र अध्ययन आपण केलेलेच नाही, कारण द्विसहस्रीमध्ये तर त्यांनी दत्वाच मस्तके हस्तम शक्तिपातम करोतीही असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. त्यांना जर शक्तिपात शब्द माहीत नसता तर तेथे तो कुठून आला आणि दत्त संप्रदायात शक्तिपात नाही हे तर आपण कधीही सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. हा आपला शोधही नवीनच दिसतो. याचा अर्थ असाच आहे की आपण दत्त संप्रदायाचे नीट अवलोकन चिंतन केलेले नाही. बरे, आपण संन्यासी असल्यामुळे आपली नैतिक जबाबदारी हीच आहे की आपण नेहमी सत्यच बोलले पाहिजे. आपण सहज बोलण्यातूनही कोणाची दिशाभूल करता कामा नये.
म्हणून आपण मला हे जे सांगत आहात ते शास्त्रदृष्ट्या पापच आहे. हे ऐकल्यावर मात्र त्यांनी त्यावर उत्तर द्यायचेच टाळले आणि नंतर तसे इतरांपाशी बोलणेही बंद केले. पण असेही हल्लीचे महात्मे करतात. हे सगळे कलियुगाचेच महात्म्य आहे. म्हणून आपण आपलाच बुद्धिभेद कोठे कोठे करून घ्यावा आणि तोही कशा करता आपल्याला आपल्या परंपरेने जे सांगितले आहे तेवढेच आपण करावे. इतरांशी आपल्याला काय देणे घेणे आहे आणि जर इतरांचेच एवढे ऐकायचे होते तर हा मार्ग तरी कशाला धरला. उपनिषदात देखील वारंवार पाहता विरुद्ध मते आलेली दिसतील, पण आत्मानुभव असल्याशिवाय त्यांचा समन्वय काही करता येत नाही. फक्त अनुभवी महात्मेच आजवर अशा मतांचा समन्वय करू शकले आहेत. म्हणून आपल्याला आधी तो अनुभव घेण्याच्या मागे लागले पाहिजे. त्या दृष्टीने सावधानता बाळगून संप्रदायाप्रमाणे जावे, म्हणजे मग गोंधळ होणार नाही. प्रश्न: व्यवहारात एकमेकांना भेटल्यानंतर हस्तांदोलन करतात, पण साधकांनी शक्यतोवर तसे करू नये असे आपले सांगणे आहे. मग काय करावे? नुसताच नमस्कार करावा काय? उत्तर: शास्त्रदृष्ट्या शक्तिपाताच्या साधकांनी कोणाशीही हस्तांदोलन काय पण कोणत्याही प्रकारांनी शरीर स्पर्श करू नये. हस्तांदोलन नाही करायचे म्हटले तर कदाचित तुम्ही पाठीवर थापटाल किंवा आलिंगन द्याल, पण साधकांनी हे प्रकार करू नयेत. कारण साधना करता करता आपल्या शरीरातले प्राण तेजस्वी झालेले स्थिर होऊ लागलेले असतात. म्हणून एखाद्याला स्पर्श केला असता काही वेळा आपल्या प्राणांचे संक्रमणही होते. आपले प्राण जर शुद्ध झालेले असतील तर त्या संक्रमणाने समोरच्याला फायदा होईल, पण आपले प्राण मात्र त्यामुळे विकृत किंवा क्षीण होऊ शकतात. म्हणून शक्यतोवर कुणाचाही स्पर्श टाळावा. जर आपले प्राण शुद्ध व्हायच्या आत त्यांचे संक्रमण झाले तर समोरच्या मनुष्यात विकृती निर्माण होऊ शकते. हस्तांदोलन टाळणे यात एवढे कठीण काय आहे? मला अनेक ठिकाणी हा प्रश्न भेडसावतो. लोक न कळत हात समोर करतात, पण मी हसून शांतपणे हात जोडतो. मग तेही तसाच नमस्कार करतात. कदाचित काही वेळा त्यांना हे वेगळेही वाटू शकेल, पण एकदा त्यांना हे कळले की ते पण तसेच करतात की परदेशात देखील हीच पद्धत अवलंबलेली आहे. ते म्हणतात म्हणून आपणही तसेच केले पाहिजे असे कोणी सांगितले? या बाबतीत जपानी लोक बघा, ते त्यांचे नमस्काराचे प्रकार जगात कोठेही गेले तरी सोडत नाहीत. मग आपल्याला त्याची काय लाज आहे? प्रश्न: व्यवहारात आठवण म्हणजे मेमरीला महत्त्व दिले जाते, तसे आध्यात्मिक जीवनात आठवणींना कितपत महत्त्व असते? उत्तर: प्रापंचिक आठवणींना अगदी शून्य महत्त्व असते. आपल्याला व्यवहारात ज्या आठवणी ठेवाव्याच लागतात त्या आठवणींना परमार्थात काहीच महत्त्व नसते. जर एखाद्याला श्री भगवंत सतत आठवले तर मात्र त्याला 100% मार्क्स. प्रपंचात एक एक गोष्ट आठवली नाही तर आपण विचार करतो